हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, कशा आहेत सगळेजणी. आज फायनली संपली आहे सियाची एक्झाम. हो, इतका वैताग आला होता की हिच्या अभ्यासामुळं किंवा हिच्या एक्झाममुळं मला आजारपणच आला. असंच असतं दरवेळेस. तरी यावर्षी लवकर एक्झाम झाली म्हणजे बरं. तर एक्झाम संपली आहे म्हणून हिला काही ना काही उद्योग सुचत आहे. तर गरबाजवळ आहे, दांड्याजवळ आहे म्हणून ती तिच्या दांड्यांना काहीतरी नवीन लुक देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हिची इथं पेंटिंग सुरू आहे. तर भूक लागली होती म्हणून केला मी व्हेज पुलाव, ज्यामध्ये सोयाबीन बटाटा टाकून मस्त असा पुलाव, टेस्टी खूप झाला होता. तर नुसता पुलाव कसं खाणार, पुलावबरोबर खाण्यासाठी इथे मी केली होती पुदिना चटणी. हो, पुलाव आणि पुदिना चटणीचं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतं ना. आणि हे किती सुंदर कलर आहे चटणीला आणि टेस्टला पण खूप भारी होती. थोडीशी झणझणीत केली होती. औषधांमुळे तोंडाला चव नाही आहे म्हणून तिखट खायला सध्या फार आवडत आहे. तसं मला तिखटच खायला आवडतं, पण आज जरा जास्तच भारी लागत होतं. कारण की संध्याकाळी जायचं होतं मला सलाईन लावण्यासाठी. म्हणलं जावं, पोटभर जेवून घ्यावं आणि जाऊन जरा ॲडमिट व्हावं. कारण की अजूनही चक्कर थांबत नाही, तर सलाईन लावण्याशिवाय काही पर्याय नाही असं डॉक्टरनी सांगितलं. तर म्हणलं चला डॉक्टरची हौस जरा पूर्ण करू, जाऊन ॲडमिट होऊन जाऊ. तर झालं असं, संडे असल्यामुळं मला काही जाता आलं नाही म्हणून उरलेल्या पुलावबरोबर रात्री कढी केली आणि तेच खाल्लं. आता हा आहे दुसरा दिवस. तर म्हणलं हॉस्पिटलला जाण्याआधी सगळं काम करून जावं, स्वयंपाक करून जावा. आल्यावर मला काही जमणार नाही करायला म्हणून इथं केली मस्तपैकी डाळ मसुरा आणि चपाती भात केलं. आणि हे रात्रीची कढीही उरलेली आहे. आणि सगळं काम आवरून घेतलं, भांडे भिंडे सगळे घासून घेतले. चहाही ठेवला. आता चहा झाल्यावर भांडे परत घासायचे आणि सगळं परत आवरून ठेवायचं, म्हणजे आल्यावर काही टेन्शन नको, माझ्या मागून मुलांना काही त्रास नको, मिस्टरांना त्रास नको, म्हणून सगळं आवरून जायचं. असंच असतं ना, आपण बायका चंद्रावरही जावं पण जायच्या आधी 4 चपाती भाजी करून जावंच लागतं. असंच असतं ना. हसताय काय, तुमच्या घरीही तीच परिस्थिती आहे हो ना. मग असंच असतं बाबा, कुठे जायचं बोललं सुख आहे का, सगळं काही आवरूनच जावं लागतं. आता संसार म्हणलं तर हे सगळं करावंच लागेल. पण झालं असं की इतकं सगळं काम करूचपर्यंत माझा आजारपणच गायब झाला. चक्करही थांबली, डोकंही दुखायचं थांबलं. आता काय करायचं, हॉस्पिटलला जाऊ की नाही हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून मिस्टरांना समजवलं की मला आता बरं वाटतंय, तर मी आता जात नाही. जर मला पुन्हा त्रास झाला तर मी स्वतः जाऊन ॲडमिट होऊन जाईल आणि कोणत्याही मैत्रिणीला सांगेल की मला घेऊन या. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिनधास्त कामाला जावा. जेव्हा मला बरं नाही वाटणार तर मी स्वतः जाऊन ॲडमिट होणार आहे. तसं काय आता मला वाटत नाही, तर कशाला उगाच पैसे घालवायचे. तर असं काही माझ्याबरोबर घडलं. तर हे पहा, इतके सगळं भांडे भिंडे घासले, सगळं आवरलं की का जाऊन ॲडमिट व्हायचं आहे, मागून आल्यावर काम करायला नको आणि असं काही झालं. तर चला तर मग ओके बाय.